उतरलाय आणि पहिला चेंडू हलका हाताने खेळण्याचा प्रयत्न फक्त दिशा दाखवली. चेंडू लॉंग आपला ट्रॅव्हल झालाय. रितेश चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती रामनं आपल्या डावाला सुरुवात केली. आणि मित्रांनो, या सीझनचा विचार केला तर आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या, परंतु एक आगली वेगळी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. सरपंच व उपसरपंच चषक 2026 आडी किरवली आणि सन्माननीय राकेशजी दिघाडकर यांची ती देण असेल. दिनांक 5 फेब्रुवारी ते दिनांक 8 फेब्रुवारी 4 दिवसांची ती स्पर्धा असणार आहे. 16 संघांना स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार आहे. मग भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातून कुठल्या संघ त्या स्पर्धेमध्ये खेळू शकतोय? प्रवेश फी असणार आहे या स्पर्धेची 12,000 रुपये. 2 धाब्यांची पॅनल्टी ती आकारली जात आहे. टीम इताडी संघाला कारण त्याचा 12 खेळाडू आमच्या कॉम बॉक्स मध्ये नाहीये. पहिल्या षटक समाप्त झाल्यानंतर आपण त्या 2 धाबा स्कोर कार्ड मध्ये ऍड करू. अक्षय पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, चेंडू खाली राहिला आणि पाहू शकेल लाईन सुद्धा चुकीची मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळाली. तर चर्चा सुरू होती राकेशजी दिगाडकर यांच्या स्पर्धेची प्रवेश फी असेल 12,000 रुपये. प्रत्येक दिवसाच्या खेळामध्ये तुम्हाला 4 संघ खेळताना पाहायला मिळतील. लीग फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा असणार आहे. आणि प्रथम क्रमांक असेल या स्पर्धेचं 55,000 रुपये मानाचा करंडक. द्वितीय क्रमांकासाठी 25,000 रुपये रोख रक्कम असेल आणि तुम्हाला चषक दिला जाणार आहे. आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 15,000 रुपये व चषक त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला दिले जाणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये भिवंडी तालुक्यातून कोणताही ग्रामीण संघ त्या स्पर्धेमध्ये खेळू शकतो. फक्त 16 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार आहे. ज्या कोणत्या संघाला मात्र प्रवेश निश्चित करायचा असेल तर आपण आडी किरवली व राकेशजी दिगाडकर यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही एक गावातून एक संघ जरी तयार केला तरी तुम्ही त्या स्पर्धेमध्ये खेळू शकता. आय थिंक आधी वाकडे आज इन ऍक्शन मध्ये आहे आणि भावी सरपंच म्हणून त्यांना मात्र इथून शुभेच्छा आलेल्या आहेत. विशाल डाके यांच्याकडून. वन साइड हिरो अक्षय पुन्हा एकदा. हो, पुन्हा फुलर लेन्थ जाग्यावरून ड्राईव्ह होण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू त्याला वाडिश लॉंग आपला रितेश तिष्कर चेंडूवरती झेपावतोय. दुहेरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या आणि टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. ओम सायामने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिल्या क्रमांकावरती सध्या आपण पाहतो रँक करणारा संघ इन ऍक्शन मध्ये आहे जय हनुमान चौधरपाडा. 4 विजेत्यांसह आणि 2 उपविजेत्यांसह मात्र आज संघ या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आय थिंक चषकांची मात्र त्यांनी या सीझन मध्ये हॅट्रिक कंप्लीट केली. एक वेगळा रेकॉर्ड आपल्या नावावरती त्यांनी नोंदवलाय. परंतु ही लेंथ चांगल्या प्रमाणे पाहतोय. अगदी वाईड यॉर्कर आणि एखादा स्पॉट आहे या खेळपट्टीवरती बॅटरच्या समोर. तिथे चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली चेंडू पूर्णपणे खाली राहतोय आणि कधी कधी असं होतं की अचानक चेंडू मात्र टेकआउट घेतोय. म्हणजे या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये. परंतु राम चांगल्या फॉर्मात आहे, प्रत्येक चांगल्या टचमध्ये आहे आणि असं वाटतं की या ठिकाणी हा सामना कदाचित हाय स्कोरिंग क्रीडा रसिकांना मात्र पाहायला मिळू शकेल. सुपर संडे आणि सुपर मॅचेस आज पाहायला मिळत आहेत. हो, जबरदस्त बॅकफूट पंच. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. क्लास पाहिला या फटक्यावरती राम चौधरीचा आणि दिशा दाखवली फक्त चेंडूला पॉईंटच्या दिशेनं. पहिला चौकार चौधरपाडा संघाच्या इनिंग मध्ये. आणि आता ऑन साईडला लॉंग ऑन वरती जरूर क्षेत्रक्षक नाही, परंतु मिडविकेटचा फिल्डर वेगाने चेंडूवरती हर्षद वेलेकर पोहोचलाय आणि या तत्पुरते 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचू शकला नाहीये. अक्षयचं विकेटचं कॉलम एक्झॅक्टली जरूर खाली राहिले, परंतु पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर एकूण धावा खर्च केल्या 11 आणि प्लस 2 धावा मी ऍड करतोय. 11 + 2 13 धावा धाफालक्यावरती, कारण 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. आणि या बाबी पाहतो की मागील 2-3 स्पर्धांपासून इताडे संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण कम्प्लीट टीम त्यांची मात्र मागील स्पर्धेपासून मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. काही खेळाडूंची त्याची अनुपस्थिती आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे त्या संघाला मात्र या पॅनल्टीच्या धावा मात्र घेऊन मात्र खेळावा लागतो.
काल आणि किरवली सकाळ सुद्धा या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ साकारला, परंतु जी एक छोटीशी मिस्टेक जी पाहिली ती मिस्टेक अजूनही मात्र राखीची धिगाड करण्याच्या डोळ्यासमोर घोंगावते. आणि तुम्ही ती रील्स पाहिली असेल इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती. आज होल्डर ऑफ बापगाव यांच्या चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल आपण पाहतोय. ओमकार दलवी आणि त्याने सुद्धा मात्र काल अखेर सुटकेचा श्वास सोडला, जसा रोशन भंडारीने झेल सोडला. दुसरा षटक हर्षद वेलेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे आणि पावशकाल त्या ठिकाणी चांगल्या चेंडूने सुरुवात जरूर केली, परंतु एक्झॅक्टली लाईन चुकीची निवडली. वन प्लस वन एकूण 2 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि पलून एक धाव मात्र दोघांनी पूर्ण केली. एक्झॅक्टली दैवतनं सांगितलं की बॅटचा स्पर्श झाला आहे आणि जरूर एक्झॅक्टली आपण इथे रिप्लेमध्ये आपण पाहतोय एक योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपण इथे पाहतोय. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एका ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघेही संघांचा विचार आपण केला तर चांगले खेळाडूंचा भरणा असणारा दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा तोच फटका बागफुटला गेले, पॉइंटला ड्राईव्ह केला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राम चौधरी एक चांगला टच मध्ये आहे आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार. बॅटमधून अनेक स्पर्धामध्ये पाहत असतो आणि ते फटक्याचा मात्र स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज गॅप सुद्धा मात्र जास्तीत जास्त मोठे पाहायला मिळतात, कारण संपूर्ण खेळाडू मात्र या संघामध्ये आज उपस्थित नाही आहेत आणि त्याच्यामुळे पाहतोय की कमी खेळाडूंसह मात्र संघ स्पर्धेमध्ये उतरला आणि त्याचा मात्र कुठेतरी फलंदाज लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हो, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, चेंडूला थोडीशी उचली मिळाली आणि त्यानंतर पाहू शकाल चेंडूने मात्र शरीराचा वेध घेतलाय. बायच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी आपल्याला एक धाव पाहायला मिळाली. पहिल्या दिवस या स्पर्धेचा विचार केला तर आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या नावावरती राहिला. दुसरा दिवस आपण जर पाहिलं तर आयोजक संघ मेहर 11 बापगाव संघाने गाजवला आणि आज पाहूया कोणता संघ मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. यानंतर जय झोटिंग देवरुंग विपक्ष अनुज 11 जयदुर्गा लोणार. वॉट अ मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. उडवलाय ओव्हर पिच ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू चाला मिड विकेटच्या पलीकडे. वाकड्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला दमदार सिक्सर. पाठवला या मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. फटका पहा अगदी पिकअप केलाय. जबरदस्त फटका. जास्त फटक्यासाठी हे खेळाडू मात्र ओळखले जात आहेत. राम असेल, प्रतीक असेल, आदित्य वाकडे असेल, कुणाल सुतार असेल आणि बुम बुम पंकज माटेला कोण विसरणार. हो, इथे एक चेंडू खाली राहिलाय. थोडंसं फिंगर रोल केलं चेंडूवरती आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडूची गती सुद्धा मात्र कमी पाहायला मिळाली. बीट झाल्या फलंदाज प्रतीक. खेळायचं होतं पुन्हा मिड विकेट स्क्वेअर लेगला, परंतु चेंडू बॅटच्या मात्र या ठिकाणी संपर्कात आला नाहीये. निर्धावाची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. हो, पुन्हा 30 लेन. जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु तसं नाहीये. सलगचा हा दुसरा बॉल आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. चांगला मात्र या ठिकाणी बाउन्स बॅक केला. हा पहिला चेंडू पहा आणि तदनंतर हा दुसरा चेंडू. जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं या स्पर्धेला आपण कव्हरेज करतोय. तेजस भोईर अँड कंपनी. आणि इथे मात्र चेंडूने अचानक उचली घेतली. चर्चा सुरू होती की या खेळपट्टीवरती फलंदाजीकडे एवढं सोपं नाहीये. कधी चेंडू खाली राहतोय, चेंडू मात्र पाहिलं तर कधी कधी उचली घेतोय
आणि मागील तिन्ही चेंडू जर पाहिले तर डॉटच्या स्वरूपात हाताळले, परंतु शेवटच्या चेंडूवरती बायच्या स्वरूपात एक धाव पळून पूर्ण केली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जे हनुमान चौधरी संघाने एकूण धाबा जोडल्या 27. चांगल्या पाहायला मिळत आहेत. 13.50च्या धावगुतीने आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दैवत वेलेकर. दैवत मागील काही स्पर्धा मिस केल्या, काही कारणास्तव तो मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळू शकला नाही, परंतु या स्पर्धेमध्ये तो दाखल झाला आणि पाहूया की 100% कमिटमेंट आज मात्र या स्पर्धेमध्ये तो देणार का. जो त्याच्याकडे अनुभव आहे तो आज मात्र या स्पर्धेमध्ये झोकणार का आपल्या टीमसाठी. कारण कागदावरती जर आपण विचार केला तर जानूस्पोर्ट इताडे संघाचं नाव खूप मोठं आहे, परंतु परफॉर्मन्स त्या अनुषंगाने होत नाहीये आणि आज त्यांना मात्र या स्पर्धेमध्ये सिद्ध करावा लागेल. 27 धाबा फलक्यावरती. आमच्या सोबतीला पाहू शकाल ॲज अ स्कोरर म्हणून अज्जू केणी आम्हाला साथ देत आहेत आणि प्रत्येक दिवशी त्यांना मात्र आम्हाला कॉम्बॉक्समध्ये साथ दिली. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. हा बाटल पाण्यासारखा असणार आहे. पहिला चेंडू हवेत खेळला, टायमिंग प्रॉपर नाहीये, विकेट होण्याची दाट शक्यता आहे. पाठमोऱ्या चाललाय दैवत वेलेकर. जो अनुभव आहे तो त्याने अनुभव पहिल्या चेंडूवरती जोखलाय आणि मोठी विकेट्स, गोल्डन विकेट्स प्राप्त करून दिल्या आपल्या टीमला. प्रतीकच्या रूपाने पहिला धक्का लागेल टीम जय हनुमान चौधरपाडा संघाला. टॉप एज राहिला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडूला उंची भरपूर जास्त मिळाली आणि तो वेल दैवतला मिळाला आणि योग्य वेळेवरती त्याने मात्र आपल्या हातांची ओंजल काढली. पहा ती डोक्यावरती आय थिंक डोळ्यांच्या समोर तो झेल त्याने मात्र कंप्लीट केलाय. ने बाटर आधी वाकडे आलाय आणि आधी वाकडे यांच्यासाठी मात्र चांगले कॉम्प्लिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर विशाल डाकी यांच्याकडून. बेस्ट ऑफ लक. वन साइड हिरो. आणि एक काल विशाल डाकीने सुद्धा गाजवला टीम चौधरपाडा संघासाठी. हो, स्लाइस करण्याचा प्रयत्न राऊंड द विकेट आलाय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर लेफ्टीसाठी सुद्धा मात्र ती सुरुवात त्याने केली आणि त्या मात्र रायटीसाठी सुद्धा मात्र राऊंड द विकेटने तो चालला आणि चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेरच्या दिशेने निघून गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपात ती एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. धावांवरती मात्र कुठेतरी ब्रेक लावावा लागेल दैवतला. एस्टनच्या रोखाला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न ऑन साइड टर्न केला. चेंडू संत गतीने चालला मिड विकेटला आणि क्षेत्ररक्षक सुद्धा संत गतीने आले चेंडूवरती अक्षय सुरेकर आणि त्याच्यामुळे पाहतो की फलंदाज आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. ही कला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला सिंगल डबल तिहेरी धावा मात्र शोधावा लागतील. या अनुषंगाने काल आडी 11 किरोली संघाने शेवटच्या चेंडूमध्ये 3 धावा शोधण्याचा प्रयत्न जरूर केला. सक्सेसफुल ते राहिले होते, परंतु कुठेतरी एक पाऊल पाठीमागे राहिले. दैवत पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये आणि पाहू शकाल क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतात तोपर्यंत पुन्हा दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा 2 धावा. चुका होत आहेत. या चुका तुम्हाला करेक्शन करावा लागतील. जर या स्पर्धेच्या अनुषंगानं तुम्हाला पुढे वाटचाल करायची असेल तर मात्र या चुका तुम्हाला लवकरात लवकर सुधारावा लागतील. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. छोट्या छोट्या चुका तुम्हाला मात्र कुठे कुठेतरी त्या चुकाचा मात्र भुर्दंड तुम्हाला भोगावा लागत असतो. कारण एक एक धाब्याला फार महत्व आहे आणि त्या एका धाब्याचं महत्व जाऊन तुम्ही आडी किरवली संघाला विचारा, तुम्हाला जरूर ते उत्तर देतील. कारण तो संघ टाय ब्रेकरमध्ये या स्पर्धेमध्ये पराभूत झालाय. दैवत पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करतोय. हो, शफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि इथे सुद्धा संधी आहे. डायरेक्ट हिट. तिथे सुद्धा मिस्टेक घडली गेली. आज असं वाटतं की काहीतरी बिनसलंय इताडे संघाच्या खेळाडूंचं. संध्या हो येत आहेत. संध्याचं सोनं मात्र त्यांना घेता येत नाहीयेत आणि पावसाच्या लेग बॅचच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एक धाव
पूर्ण केली गेली. आधीची विकेट मात्र इथे धोक्यात होती आणि जर ही विकेट तुम्ही जर प्राप्त केली असती तर मात्र कुठेतरी तुम्ही या सामन्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक शिरकाव करण्याची संधी मिळाली असती. परंतु या सर्व गोष्टी ज्या आपण पाहतोय जर तर ज्या आहेत, जर त्याला महत्व नाहीये. सरपंच उपसरपंच चषकाचा हा शेवटचा दिवस, निरोप देणारा दिवस आणि सध्या आपण पाहत आहोत पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील तिसरा सामना. ओ चांगला चेंडू, कटरचा वापर केलाय, पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज राम चौधरीचा, परंतु तो प्रयत्नामध्ये तो असफल राहिलाय. परंतु 2 षटकाच्या तुलनेनुसार आपण जर विचार केला दैवत वेलीकरचा तर मात्र हा स्पेल इतर संघासाठी चांगला आपण म्हणू शकतो. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा आपण पाहिल्या होत्या आणि तदनंतर हा बाउन्स बॅक. हो बॅटची कडा आणि विकेट किपर साहिलनं कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. कॉर्ड बॅट आणि कॉर्ड बॅटच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना रामच्या रूपानं टीम जय हनुमान चौधरपाडा संघाला दुसरी सफलता दैवतनं आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. परंतु दैवतचा स्पेल आपण पाहिलं तर जबरदस्त मात्र गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. 2 सफलता आणि फक्त त्याने धाबा खर्च केला एका षटकाच्या खेळामध्ये 6. अप्रतिम कामगिरी. हे विकेट्स पहा, जरूर पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू दिसत नव्हता, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो चेंडू त्यांनी एक्झॅक्टली कॅरी केला. हे दृश्य पहा, जबरदस्त मात्र त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला साहिलचं कार्य पाहायला मिळालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33-2 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. जय हनुमान चौधरपाडा संघाची न्यू बॅटर मिस्टर पंकज आलाय आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज रितेश तिसकर. इथून इथं संघाचा प्रयत्न असेल की आपण अंडर 40 इथे मात्र आपण जर या संघाला थांबवलं तर आपल्या संघासाठी एक चांगली उपलब्धी निर्माण होऊ शकते आणि तो प्रयत्न रितेश करणार का. पहिल्या चेंडू पाहू शकाल अगदी बॅटची कडा होती, तदनंतर पाहू शकाल चेंडूनं शरीराचा वेध घेतला आणि पहिल्या चेंडूवरती आदित्यनं मात्र एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 34. जबरदस्त मात्र या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय. जशी आमची रॉकी बाई कमबॅक करतायत या सीझनमध्ये, तसा कमबॅक मात्र आज इताडे संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. चला नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला बी ऑफिशियल कॉल देतोय. जयदुर्ग अनुज 11 लोणार विपक्ष जय झोटिंग देरुंग. आकुटापाचा चेंडू ऑन साईडला उडवलाय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक तैनात, कुठल्या प्रमाणात चूक करत नाही मिस्टर नवनाथ भुईर आणि पकडला त्या ठिकाणी झेल समाप्त झाला त्या ठिकाणी पंकज वाकडेचा खेळ. ची छाप सोडली नाहीये कारण रितेशने मात्र जाल विडलं आणि त्या जाल्यामध्ये त्याला मात्र अडकवलंय. फटका चांगला होता, परंतु सर्वात जी लॉंग बाउंड्री आहे ती मात्र सीमारेषा क्लिअर करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि अगदी सीमेरेषे लगत तो झेल नवनाथ भुईरनं मात्र त्या ठिकाणी फिनिश केला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कुणाल सुतार आलाय. हा स्क्वेअर अँगलला तुम्ही पाहू शकाल, वेगवेगळ्या अँगलला मात्र या ठिकाणी रिप्ले तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. कुणाल इज ऑन स्ट्राईक. पहिली सफलता रितेशने प्राप्त केली पंकजच्या रूपानं. फोर्थ विकेट मारा करतोय. ओ पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर चालला आणि साहिलकडून सुद्धा मात्र त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली. पण त्याचा वाईटचा इशारा 1+1 एकूण 2 धावा पाहायला मिळत आहेत. कारण आपण जर जय हनुमान चौधरपाडा संघाचा विचार केला तर त्यांची ताकद काय आहे तर गोलंदाजी. मग विजय तरे असेल, प्रतीक वाकडे असेल, आदित्य वाकडे असेल, अतुल चांगला गोलंदाज त्यांच्याकडे आहे. आणि इथून मात्र मित्र म्हणे की प्रत्येक धाव फार इम्पॉर्टंट असणार आहे आणि पहा प्रत्येक धावेने तर आता मात्र चौधरपाडा संघाचा मात्र विचार केला तर मात्र टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस खेचून मारलाय, पुन्हा चेंडू चाललाय लॉंग ऑन कडे नवनाथ भोईर
आता मात्र चूक करतोय. सहसोपा झेल होता परंतु त्याच्याकडून मात्र मिस्टेक घडली गेली. परंतु आधी त्याला असं वाटलं की आज झेल होईल आणि त्याच्यामुळे मात्र त्याने धाव घेण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला नव्हता. परंतु चेंडू जसा निसरला हातातून दैवत पाहू शकेल पूर्णपणे नाराज दिसतायत. कारण जेव्हा एखादा झेल ड्रॉप करतो या आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक तेव्हा मात्र कुठेतरी गोलंदाजाला मात्र त्या वेदना होत असतात. हे दृश्य पहा आणि तदनंतर ती धाव मात्र शेवटच्या क्षणाला मात्र आदित्यनं कंप्लीट केली. फक्त हा चिप केलाय. मिडॉपला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. ऋतिक गौरव जोपर्यंत मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी एक धाव सहजपणे पूर्ण केली. मागील 2 षटकांचा आपण विचार केला तर मात्र जबरदस्त कामगिरी आपल्याला जानसपुर इताडे संघाच्या वतीने पाहायला मिळाली. चांगला खेळ त्यांचा मात्र साकारलाय. आय थिंक गोलंदाज दैवतनं जशी मात्र वापसी करून दाखवली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून रितेशने सुद्धा मात्र चांगली कामगिरी हाताळली. लिडिंग एज चेंडू हवेत. विकेट किपर साहिल चाललाय चेंडू खाली आणि तिथे मात्र नो मिस्टेक. चांगला झेल पकडला आणि समाप्त झाला त्या ठिकाणी आधी वाकडेचा खेळ. आणि आता मात्र पाहू शकाल शेवटचा बॉल शिल्लक या डावातील आणि तो चेंडू मात्र खेळण्यासाठी नवीन फलंदाज उत्तम आलाय खेळपट्टीवरती खेळण्यासाठी. जबरदस्त बाउन्स बॅक. हा क्रिकेटचा खेळ आहे. जसा एखादा सरळा रंग बदलतोय तसा रंग बदलणारा खेळ वार पलटवार या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात आणि आज पलटवार केलाय इताडे संघानं. शेवटचा चेंडू शिल्लक आणि त्याची लाईन मात्र पाहिली आपण चुकीची. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहिली 39 धाबा. सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 27 खर्च केले होते आणि मागील आपण जर 2 षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 12 धावा फक्त दोन्ही गोलंदाजांनी मिळून खर्च केला आणि ते मात्र ओव्हरपिच चेंडू हवेत खेळलाय. दैवत चेंडू खाली चाललाय. नो मिस्टेक. झेल पकडलाय. समाप्त झाला त्या ठिकाणी उत्तमचा खेळ आणि पहिल्या डाबाचा खेळ सुद्धा मात्र संपन्न झालेला आहे. 40 धाबाचं लक्ष असेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी जानूसपूर इत्यादी ए संघासमोर आणि त्या धाबाचा आता पाठलाग कशा रीतीने होणार तोपर्यंत जाऊया आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल अनुज 11 जयदुर्गा लोणार संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला जय झोटिंग देवरुंग संघ राहणार आहे आणि मिस्टर पप्पूबाई सिंधू या विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपला शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. पहिल्या फेरीला हा चौथा सामना आहे आणि मी दोघांना टॉस दाखवतोय. एका बाजूला पाहू शकाल मेहर 11 बापगाव आणि दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक 2025 आणि लोणार संघाचे कॅप्टन आता कॉल देत आहेत. मेहर 11 बापगावची मागणी आणि या तेच आलेला आहे. टॉस संघटनेला आपण कोल्ड्रिंक सुद्धा देणार आहोत प्रसिद्धी वाईन शॉपच्या माध्यमातून. प्रगतजी शेट्टे यांच्याकडून आम्हाला शीतपेय प्राप्त झालेला आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन असताना आपण व्हायचं आहे. अजय आज सुपर संडे आहे. आज तुम्हाला संडेमध्ये खेळण्याची संधी मिळाली म्हणजे पूर्णपणे स्क्वॉड असेल. स्कॉट पूर्ण नाही आहे. कामानिमित्त पोरं बाहेर आहेत आणि इंजर्ड पण चालू आहेत. दोघं तिघेजण इंजर्ड आहेत. त्यात मी सुद्धा इंजर्ड आहे. बट आपल्या याच्यामध्ये क्रिकेट आहे तर आपण 100% देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. टॉस किती महत्त्वपूर्ण होता आणि देवरुख संघाच्या अगेन्स्ट प्रथम काय करण्याचा निर्णय घेणार. त्यांचा होम ग्राउंड आहे. टॉसचा इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकला तर आम्ही प्रथम फिल्डिंग करू. आज जे खेळाडू तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि कशा रीते खेळ राहणार आहे स्पर्धेमध्ये. स्पर्धेमध्ये खेळ चांगल्या राहण्याचाच प्रत्येक स्पर्धा इम्पॉर्टंट असते. खेळ आपलं 100% देणं गरजेचं असतं कारण का टीम जिंकणे हे महत्त्वाचं आहे आणि त्यांना आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अजय शेवटचा प्रश्न कागदावरती पाहिलं तर या सत्रामध्ये तुमचा संघ चांगली आम्हाला बांधणी पाहायला मिळते परंतु हवा तसा परफॉर्मन्स होत नाहीये. याचा प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम असा काही नाही आहे. सगळी पोरं मेहनत करतात. गावात नेट पण बांधून दिले. 40+ आमचा एक संघ आहे. त्यांनी चांगली कामगिरी करून एक चांगलं काम केलं पोरांसाठी. का रात्री नाईटचा नेट लावून दिलेले आहे आणि पोरं 2 टाईम मेहनत करतात
बट प्रॅक्टिस हे चालू आहे सध्या, पण मॅचमध्ये परफॉर्मन्स होत नाही. तुमची स्पर्धा आता भेटीला येत आहे, त्या स्पर्धेबद्दल जे आपले संघ आहेत आपल्या असोसिएशन अंतर्गत त्यांना काही एखादा मेसेज काय देण्याचा प्रयत्न करशील? चांगली पहिल्यांदाच ठेवणार आहोत. चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि आम्हाला आशा आहे की सगळी टीम खेळतील आमच्या टुर्नामेंटमध्ये. जरूर हा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचला जाईल. तुमच्या वाटलं बॅटिंग आलेलं आहे, होम ॲडव्हान्टेज आहे. आज देवरुंग गावातील दोन संघ आम्ही पहिले जाणता राजा देऊन संघाने चांगली बॅटिंग केली होती. तुमच्याकडे सुद्धा आम्हाला तीच अपेक्षा आहे, परंतु तुमचं वैयक्तिक मत काय आहे? बॅटिंग करायची आहे, 4 षटकामध्ये कुठेपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 50 रनापर्यंत. कुणाकडून जास्त अपेक्षा आहेत? विजय केने आलेच पाटील. नेहमीच तुम्ही त्यांच्यावरतीच अवलंबून का राहता? मग इतर जे खेळाडू आहेत ते कशासाठी असतात तुमच्याकडे? ते कसं जास्त प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे. मग त्यांना सुद्धा प्रॅक्टिसला वेळ देणं गरजेचं आहे. मग त्यांच्याकडून तुम्हाला काही आवश्यकता अपेक्षा नाहीत का? ते प्रॅक्टिसलाच येत नाही. हरकत नाहीये. चला चांगला खेळ होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया, कारण दोन्ही संघ एका ताकदीचे आहेत. एका बाजूला जय जोटिंग देवरुंग, विपक्ष अनुज 11 जयदुर्गा लोणार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु नाणेफेकी जिंकली लोणार संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉम बॉक्सकडे. तिकडे आता सज्ज असतील माझे सहकारी समालोचक. धाबांचा पाठला कशा रीतीने होणार, या सामन्यामध्ये जिंकेल कोण, हे आता ऐकवण्यासाठी सज्ज होत आहेत समीर ठाकरे. थँक्यू सो मच. धन्यवाद योगी पाटील सर. व्हाईट बॉलनं या ठिकाणी सुरुवात आदित्य वाकडेनं आपल्या गोलंदाजीला करण्यात आलेली आहे. टार्गेट 40 धावांचं आहे. टार्गेट खरं तर पेपरवरती पाहता तेवढं मोठं दिसत नाहीये 4 ओव्हरमध्ये, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे आणि या मैदानावर आदरणीय बळीराम मेहर यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आदित्य वाकडे. हो, कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला मूव होताना बॉल कटर पाहायला मिळाला. जय हनुमान चौधरपाडा. चालू सत्राचा विचार केला तर नंबर 1 रँक करणारा संघ तुम्ही पाहतायत. आमनी लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये 4 चषकांसह, परंतु त्यांच्या विरोधात जानूसपोळ इताडे संघाला तुम्ही बघतायत. या वर्षामध्ये हवा तसा खेळ या टीमला करता आलेला नाहीये. हो, पुन्हा एकदा कट करायचा होता. सातत्याने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. येतो आणखी एक डॉट बॉल. पहिला चेंडू वाईट टाकला, परंतु तदनंतर लागोपाठ 2 निर्धाव आपल्याला बघायला मिळाले. पहिल्या डावाचा विचार केला तर रामला सुरुवात चांगली मिळाली होती. तदनंतर प्रतीकनं देखील एक षटकार मारला, परंतु त्यालाही मोठा डाव ते साकारता आला नाही आणि इथे लागोपाठ 2 चेंडू डॉट टाकलेत. पॉवर प्लेमध्ये अशीच सुरुवात तुम्हाला करावी लागेल, ज्यावेळेला धावांचा तुम्ही बचाव करत असता, संरक्षण करत असता. हो, थ्रो थोडासा वाईड आला. एक धावी ते मिळाली आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर या 2 धावांनी पुढे गेल्या. 3 या आकड्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये थोडासा बॉल वळताना आपण जरूर बघितला. आदरणीय ज्ञानेश्वर पवार यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. आदित्यचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. दुसरी धाव सहजगत्या त्या ठिकाणी बघायला मिळाली. नवनाथ भोईरचा आपण जर विचार केला तर ऑफ साईडला तो चांगल्या वेगानं धावा बनवत असतो. सातत्याने तोच प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. लागोपाठ 2 डॉट चेंडू आल्यानंतर आता इथून चांगला फटका त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आता 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये एक चांगला स्टार्ट तुम्हाला मिळवावा लागेल जानूसपोळ इताडे संघाला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता इथून जे 40 धावांचं लक्ष्य आहे ते पार करत असताना सुरुवात जी हवी होती
ती सुरुवात आता तरी मिळालेली नाहीये फलंदाजांना, कारण पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. एखादा चौकार किंवा षटकार इथून शोधावा लागेल एव्हरेज मध्ये येण्यासाठी. आणि पुन्हा एकदा आदित्य वाकडे राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करेल नवनाथ. जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड. पहिला धक्का लागतोय जानुस्पोर्ट इताडे संघाला. क्या बात आहे. वन साइड हिरो. आणि आदित्य वाकडेसाठी कमेंट्स देखील भरपूर येतात. वन साइड हिरो सारखा खेळलाय देखील या सीझन मध्ये, पूर्ण सत्र गाजवलंय. पहिला धक्का लागला तो जानुस्पोर्ट इताडे ए संघाला. उद्यापासून जानुस्पोर्ट इताडे संघाची देखील स्पर्धा मित्रांनो सुरू होणार आहे. आमले लोनार्ड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणखी एक भव्य स्पर्धा तुमच्या भेटीस. उद्यापासून त्या स्पर्धेची सुरुवात. परंतु आज या स्पर्धेचा विजेता कोण याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळेल. कौन बनेगा करोड़पति अमिताभ बच्चन बताएंगे, लेकिन कौन बनेगा विजेता ये तो योगी सर और हम ही बताएंगे. दैवत वेळेकर नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. तिसऱ्या क्रमांकावर दैवत युनाइट नंबर 3. आदित्यला पहिली सफलता त्या ठिकाणी मिळालेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडंसं बदल केलं. दैवत समोर अगदी लॉंग ऑफ सेट करण्यात आलं आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला म्हणजे व्ही मध्ये थोडंसं वाईडिश आहे. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये एक फिल्डर तुम्ही पाहतायत. अगदी व्ही मध्ये 2 फिल्डर आउटफील्ड मध्ये सेट करण्यात आल्यात. आदित्य पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. दैवत समोर खोलात टाकला बॉल, ड्राईव्ह करत असताना मिडॉनला फिल्डर जो होता बरोबर गोलंदाजच्या मागे काही क्षेत्ररक्षण केलंय प्रतीकनं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती फक्त 6 धावा, 6ला 1 गडी बाद. आजच्या लॉट्स मध्ये बेस्ट टीम्स तुम्हाला बघायला मिळतात. चांगला खेळ आजच्या दिवसभरामध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. सन्माननीय बालारामजी मेहर आणि मेहर 11 बापगावच्या वतीनं क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. सरपंच व उपसरपंच चषक 2025-26. प्रतीक वाकडे बॉलिंग मार्क वर येतोय. आज बॅटिंग मध्ये खरं तर आदित्य असेल प्रतीक असेल या दोन्ही खेळाडूंना तेवढं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन देता आलेलं नाहीये. परंतु इथून आदित्यनं गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र आता इथून प्रतीक वाकडे बॉलिंग मार्क वर येतोय. दैवत वेळेकर आणि त्याच्या सोबतीला आता तुम्ही साहिलला पाहतायत. या दोघांना इथून जबाबदारपणा दाखवावा लागेल. रिस्पॉन्सिबल खेळ त्यांना साकारावा लागेल. ती रिस्पॉन्सिबिलिटी आता या ठिकाणी जरूर हे दोघे बॅटर घेणार का? जानुस्पोर्ट इताडे ए संघाला विजय मिळवून देणार का? इताडेचे सन्माननीय सरपंच जगनशेठ पाटील यांचा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. चला वेळ आता कमी घ्यायची टीम चौदरपाडा कृपया. ओहो या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना हळूहळू तर समीकरण वाढत चाललेलं आहे. चर्चा तीच करत होतो ना की आता बॉल सहजासहजी क्लिअर होत नाहीये. 40 धावा एक मोठी टोटल बनू शकते आणि ती बनत चालली आहे. नो लुक शॉट दैवत वेलेकरच्या बॅटमधून क्लासिकल फटका लॉंग लेगच्या पलीकडे येतोय चौकार. बैल असेल, बकासूर असेल, अशा अनेक बैलगाडा क्षेत्रामधील नामवंत नंदी आणि त्यांचे भरपूर फॅन फॉलोअर्स तुम्ही सध्या पाहतात. विशाल डाके यांचं देखील मनापासून आभार. समालोचन कक्षाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. योगेश सर आणि समीर ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा आभार. आणि ते बॉल हवेत आहे, पकडलाय झेल, बिग विकेट. दैवत वेलेकर बॅक टू डग आउट.
आहे आणि दैवत या मॅच मध्ये मोठं योगदान देऊ शकला नाही. फक्त एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि जानूस्फोट इताडे संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. 10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 40 लक्ष पार करायचं आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पुढे टाकलेला बॉल अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे फिंगर रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर बाहेर गिरकी घेणारा बॉल होता, वळण घेणारा बॉल होता आणि त्याचा अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न केला. हर्षद वेळेकर यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे जाणार. हर्षद वेळेकर आता आल्या. खरं तर गोलंदाजी करत असताना 14 धावा त्यानं खर्च केल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च करण्यात आल्या, परंतु तदनंतर दैवत आणि रितेशनं चांगला पलटवार केला. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल एअर. आणखी एक डॉट बॉल. दबाव आता अधिक वाढवत असताना प्रतीक वाकडे. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग टर्न केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्णही केल्या जात आहेत. हनुमान चौदरपाडा संघाचा आपण जर विचार केला तर या वर्षामध्ये जसा खेळ त्यांनी पहिल्या स्पर्धेपासून सुरू केला आणि जरूर लागोपाठ 2 स्पर्धा फायनलमध्ये पराभूत झाले, परंतु तदनंतर त्यांना जो ट्रॅक मिळाला, ज्या पट्टीवर तो संघ चढला, तेथून मागे वळून बघितलेलं नाहीये. आणि या वर्षामध्ये आतापर्यंत नंबर 1 रँक करणारा संघ तुम्ही पाहतायत आणि तो नंबर 1 खेळ त्यांच्या वतीने. आणखी एक डॉट बॉल. प्रतीक वाकडे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत धावफलकावरती 12 धावा. 2 इम्पॉर्टंट विकेट 2 खेळाडू आतापर्यंत गमावलेत आणि 12 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्याकरिता 27 धावांची अजूनही गरज आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत, माफी असावी. 40 लक्ष, 13 धावा स्कोर कार्डवरती आणि येणारे 12 बॉल 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. हळूहळू ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येत चालली आणि हळूहळू आता या स्पर्धेची क्रेज अधिकच वाढत चाललेली आहे. याचं कारण काय तर मेहर 11 बापगावनं काल अंतिम 3 मध्ये जागा मिळवलेली आहे. स्वतःच्या स्पर्धेमध्ये जर का तुमचं प्रदर्शन चांगलं होतं ना, त्यावेळेला दुधात साखरेसारखं ते असतं आणि जरूर कालच्या दिवशी ते घडलं, ज्या वेळेला मेहर 11 बापगाव संघानं सुपर 3 मध्ये आपली जागा निश्चित केली. 12 बॉल आणि आता 27 ची गरज आहे गोलंदाजी करण्यासाठी. विजू तरे बॉलिंग मार्कवर येतो आणि इथे पहा पहिला हा जो फटका होता, साहिल कुठेतरी वेगळेपण त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्या मनस्थितीमध्ये गेला आणि डॉट बॉलनं सुरुवात केली. मॅजिकल विजू 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. या वर्षामध्ये अनेक मॅचेस चौदरपाडा संघाला या विजूनं जिंकून दिल्या आणि पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. धावबादची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. साहिल त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. थोडासा चाचपळताना आपण पाहिला, स्ट्रगल करताना आपण पाहिले आणि आता येणारी 10 बॉल इथून 27 धावांची गरज आहे. दबाव अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकापासून हनुमान चौदरपाडा संघानं इथून कोणत्याही प्रकारे प्रतिस्पर्धी संघाला पलटवार करू दिलेला नाहीये आणि आता मागच्या 2 ओव्हरमध्ये जे काम आदित्य आणि प्रतीकने केलं तेच काम आता विजयला इथून पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करत असताना त्याच्याही वतीने चांगल्या गोलंदाजीची सुरुवात आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर रितेश असेल, आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. हेच तर फरक असतं ना
की ज्या वेळेला तुम्ही पहिल्या डावात बॅटिंग करता आणि दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करता. धावांचा पाठलाग ज्या वेळेला करायचा असतो ना त्यावेळेला तुम्हाला बॉलच्या मेरिटवर आणि जरूर परिस्थितीनुसार खेळ करणं गरजेचं असतो. परंतु सुरुवात नाजूक पाहायला मिळाली, विकेट आल्या आणि त्याच्यानंतर अडचण वाढली. आणखी एक डॉट बॉल. मॅजिकल विजू हे नाव जेव्हापासून या खेळाडूला मिळालं तेव्हापासून अधिकच घातकी ठरला आणि जरूर सातत्याने त्याच्या माध्यमातून अनेक मॅचेसमध्ये अनेक टुर्नामेंट्समध्ये मॅच विनिंग बॉलिंग परफॉर्मन्स त्याच्या वतीने राहिला. येणारे 8 बॉल आणि 27 ची गरज. एकही धाव विजयनं खर्च केलेली नाहीये. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करायचं होतं. आणखी एक डॉट बॉल. 5 बॉल आतापर्यंत निर्धाव आलेत. मेडन षटक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का? मला वाटतं की मंथन जोशीनं योगेश इलेव्हन आमने बीच्या या स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळलंय आणि त्या विजयकडे ती सुवर्ण संधी आहे. बघूया. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. विजू शेवटचा बॉल डॉट आणि एकदा जोरदार टाळ वाजू द्या. मॅजिकल विजू पुन्हा एक मेडन षटक त्यानं हाताळलंय. या स्पर्धेमधील दुसरा गोलंदाज विजय तरे मेडन षटक हाताळत असताना आज खरं तर तो इंजर्ड होता. सकाळी आलेल्या जरूर आमच्याशी चर्चा केली की आज कदाचित संघामध्ये मी खेळू शकणार नाही, इंजरी आहे. मात्र पुन्हा तो संघात उतरला, संघाची जबाबदारी अगदी ओळखून खेळला आणि पुन्हा त्याच्या वतीने मॅच विनिंग बॉलिंगच आपल्याला बघायला मिळाली. जेथे 12 मध्ये 27 करायच्या होत्या, एकही धाव त्यानं खर्च केली नाही. मेडन षटक हाताळलं आणि आता येणारे 6 बॉल 27 धावांची गरज. पूर्णपणे या वर्षाचा विचार केला तर हे हंगाम जानुस्पोर्ट इटाडी संघासाठी विसरण्यासारखा हंगाम राहिला आतापर्यंत. मला आठवतं की मागच्या वर्षी सीझनच्या सुरुवातीलाच इटाडी संघाने 2 ट्रॉफी जिंकल्या होत्या, परंतु तदनंतर तो संघ थोडासा अडचणीमध्ये गेला. अतुल चौधरी आलाय. अंतिम 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. हर्षद स्ट्रायकिंग एंडला असेल आणि हर्षद इथून हा सामना जिंकून देणार का? खरं तर गोलंदाजी त्याच्या वतीनं फार चांगली राहिली आहे. मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट एमर्जिंग प्लेअर म्हणून या खेळाडूला नक्कीच प्राइज आपण दिलं होतं कमिटीच्या वतीनं. समोर उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. षटकार, पहिला सिक्सर आलाय. चर्चा करत होतो की क्षमता आहे हर्षदकडे आणि हर्षदला पहिल्याच बॉलवर ठोकलाय सिक्सर. येणारे 5 बॉल 21 ची गरज. लागोपाठ मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा कवसला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक येतात, बॉल खाली पकडलाय जाईल. षटकारानंतर त्याचं चोख प्रत्युत्तर देत असताना विकेट प्राप्त केली आहे अतुल चौधरीनं. धक्का लागतोय इटाडी संघाला. यांचा प्रयत्न जरूर केला. पहिल्या बॉलवर सिक्सरही आला, परंतु तदनंतर शांत ठेवलंय. ओ हो, यावेळेला आणखी एक डॉट बॉल. नवीन बॅटर साईनाथ पाटील आलाय आणि त्याच्या समोर डॉट बॉलनं सुरुवात करतोय अतुल चौधरी. शेवटचे आता इथून 3 बॉल. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट असंच म्हणावं लागेल. 21 करायचे आहेत. शॉर्ट पोलचा फटका, शॉर्ट मिड विकेटला चेंडू येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. शेवटचे 2 बॉल 20 ची गरज. शेवटचे 2 बॉल औपचारिकता या ठिकाणी आता शिल्लक आहे. 20 धावांची गरज आहे. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. फुल टॉसवर घेऊन स्वीप करण्याचा प्रयत्न केला.
शेवटचा एक चेंडू शिल्लक. विजयाकडे अग्रेसर पुन्हा एकदा जय हनुमान चौधरपाडा संघ या स्पर्धेमध्ये आगेकूच करत असताना विजयानं विजयी सलामी देत असताना शेवटचा बॉल डॉट आणि याचबरोबर हा सामना फिनिश. मॅच जिंकली या ठिकाणी जय हनुमान चौधरपाडा संघानं. खूप खूप अभिनंदन टीम जय हनुमान चौधरपाडा अँड हार्डलेक टीम जानू स्पोर्ट इताडे. सामनावीर पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच चला सामनावीर डेफिनेटली 40 धावांचं संरक्षण करत असताना कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकी गोलंदाजाचं चांगलं राहिले, परंतु आपण विजयला सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. जेथे 12 मध्ये 27 करायचे असताना मेडन षटक त्याने हाताळलं, एक विकेट प्राप्त केला आणि तो ठरलाय या मॅचचा हिरो. विजय आपण याचा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आदरणीय ज्ञानेश्वर पवार यांच्या शुभास आपण विजयला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. चला विजय थोडं फास्ट आहे आपण. सामनावीरासाठी एक आकर्षक ट्रॉफी त्यानंतर एक मेडल आपण या ठिकाणी देत आहोत. ज्ञानेश्वर पवार यांच्या शुभास आपण देत आहोत. विजू कम ऑन.